नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमित सुमन तुकाराम पाटील. मी MBBS केलं आहे आणि सध्या मी MD करतो आहे. आज या व्हिडिओद्वारे मी आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे 6 जून रोजी साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक दिन, अर्थात आपल्यासाठीचा पहिला स्वातंत्र्य दिन. मी हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे मी काही व्यावसायिक वक्ता नाही. त्यामुळे बोलताना अडखळणे किंवा व्याकरणाच्या काही चुका होणे हे सहज शक्य आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण मला मोठ्या मनाने माफ कराल अशी माझी अपेक्षा आहे. आज आपण शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बोलतोय, पण गेल्या काही आठवड्यामध्ये मी अशा काही संघटनांची आवाहनं बघितली की ज्यामध्ये शिवराज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन अशा पद्धतीने साजरा केला जावा असे त्यांनी आवाहन केले आहे. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते की हिंदुत्ववादी होते या खोलात मला शिरायचं नाही. आमच्यासाठी ते आद्य दैवत आहे आणि राहील इतकंच मला माहिती आहे. त्यांना हिंदुत्ववादी किंवा केवळ हिंदूंचा राजा म्हणून त्यांच्या एकूणच चारित्र्याला आणि व्यक्तिमत्वाला संकुचित आकार देणं मला काही उचित वाटत नाही. एकतर त्याबद्दलचे पुरावे सादर करताना गेल्या हजारो वर्षामध्ये इस्लामी राजवटीने हिंदूंच्यावर कसे अत्याचार केले याचेच जास्त विवेचन करण्यात आले आहे. पण शिवराज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करावा असे छत्रपतींच्या कोणत्या वक्तव्यात आहे किंवा छत्रपतींनी कोणत्या पत्रात लिहिले आहे किंवा त्या काळातल्या कोणत्या इतिहासकारांनी लिहिले आहे याबद्दलचे पुरावे ना कुणी आत्तापर्यंत सादर केले आहेत ना त्याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा दिन शिवराज्याभिषेक दिन म्हणूनच साजरा केला जावा किंवा करावा अशी मी अपेक्षा या व्याख्यानाच्या पूर्वीच व्यक्त करतो. आपण आता मूळ विषयाकडे वळू. 6 जून 1674 रोजी शिवछत्रपतींनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि भारताच्या इतिहासात याची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज हे निजामशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये, मुघलांच्या दरबारात आणि परत आदिलशाहीमध्ये अतिशय कर्तृत्ववान आणि विद्वान असे सरदार म्हणून गणले जात असत. त्यांच्या काळात त्यांनी कर्तृत्वाचे मोठे पराक्रम दाखवले, पण स्वतंत्र राज्य निर्मिती करण्याचा त्यांचा संकल्प मात्र काही कारणांमुळे त्यावेळी पूर्णत्वास जाऊ शकला नाही. पण आपली ही इच्छा किंवा ही मनीषा त्यांनी आपल्या पुत्राच्या गळी उतरवलीच नसेल असे आपण म्हणू शकत नाही. शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी जन्माला येणे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे नशीब होते. पण महाराजांसारखी व्यक्ती केवळ नशिबावर अवलंबून राहत नाही. त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने नशिबाला जोड देऊन स्वतःचे साम्राज्य उभे केले आणि एकूणच अखिल भारतवर्षीयांसाठी त्यांनी एक मानबिंदू म्हणून काम केले. तर या शिवराज्याभिषेक दिनाकडे वळताना मी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेमागचे प्रयत्न, त्यासाठी केलेला खटाटोप याबद्दल फार विवेचन करणार नाही. कारण असे विवेचन केल्यामुळे प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किंवा त्या दिवशी ज्या घटना घडल्या याच्याबद्दल बोलायला कमी वेळ मिळतो. त्यामुळं या राज्याभिषेकाची थोडक्यात पार्श्वभूमी समजावून घेऊन नेमके त्या दिवशी, त्याच्या आधीच्या आठवड्यात आणि त्यानंतर कोणकोणत्या घटना घडल्या याचा आपण संक्षिप्ताने आढावा घेऊ. 1630मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा अखिल भारतवर्षात इस्लामी राजवटी नांदत होत्या. मुघल राजवट असेल, आदिलशहाची असेल, निजामशाही असेल, गोवळकोंड्याची कुतुबशाही असेल, अशा वेगवेगळ्या राजवटी येथे नांदत होत्या आणि यातील बहुंशी
स्वधर्माभिमानी असल्यामुळे येथील सामान्य रयतेवर अत्याचार त्यांनी नेहमीच केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर स्वतःचे साम्राज्य उभे करायचे स्वप्न महाराजांनी लहानपणीच पाहिले. इसवी सन 1646 मध्ये महाराजांनी तोरणा जिंकला. त्यापाठोपाठ लगेचच राजगडही जिंकला. काही इतिहासकारांच्या मते महाराजांनी प्रथम चंदनवंदन गड प्राप्त केला. हे काही असले तरी एकूणच इसवी सन 1646 मध्ये प्रत्यक्ष स्वराज्य निर्मितीला सुरुवात झाली असे आपण म्हणू शकतो. 1646 पासून इसवी सन 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत महाराजांचं स्वराज्य स्थापना आणि स्वराज्य विस्तार हे काम जोमाने सुरू होते. यामध्ये केवळ 2 वेळा मोठे अडथळे आले. एक म्हणजे 1649 ते 1653 या कालावधीत महाराजांची एखादी जागा, एखादा किल्ला जिंकून घेण्याची भूमिका किंवा स्वतःचं साम्राज्य उभं करण्याची मनीषा कदाचित आदिलशहाच्या लक्षात आल्यामुळे त्याने त्याचा राग त्यांचे मुख्य सरदार असणाऱ्या शहाजी राजांवर काढला आणि त्या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांच्या साम्राज्य विस्ताराला किंवा स्वराज्य विस्ताराला थोडी खीळ बसली. त्यानंतर मात्र एक मोठ्या घटना घडवत महाराज सतत कार्यरत राहिले आणि स्वराज्य विस्तार करत राहिले. याला महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत अडकल्यानंतर थोडी खीळ बसली. 1667 साली महाराज सुटून आल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा जोमाने स्वराज्य निर्मिती आणि स्वराज्य विस्ताराचे काम चालू ठेवले. इसवी सन 1667 ते 1669 या कालावधीमध्ये महाराजांनी जर महत्त्वाचे काम काय केले असेल तर पुरंदरच्या तहात जे किल्ले हातून गेले होते ते त्यांनी मोठा सपाटा लावून जिंकून घेतले. 1670 ते 1672 मध्ये महाराजांनी परत मोगलांच्या राजवटीतील बराच भाग जिंकून घेतला. पुढे 1673-74 मध्ये त्यांनी आदिलशाहीचा भूभाग बळकावला आणि स्वराज्य विस्तार चालू ठेवला. हे सर्व करत असताना कुठेतरी स्वतःचे राज्य असावे, स्वतःचे वेगळे अस्तित्व असावे हे विचार महाराजांच्या मनी सतत येत होते. तसे पाहिले तर तत्कालीन मराठा जे सरदार होते त्या मानाने महाराजांचे साम्राज्य मोठे होते. पण त्यामध्ये एक अडचण होती. ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा अगदीच राष्ट्रीय स्तरावर सुद्धा जे पत्रव्यवहार होत किंवा राजकीय गोष्टी होत त्यामध्ये भारताचा बादशाह म्हणून नेहमी मुघल सम्राटाचेच नाव घेतले जायचे. मुघल द एम्पेरर, मुघल द ग्रेट अशा शब्दांनी त्याच्याशी पत्रव्यवहार केला जायचा. आणि भारतातील अन्य जे बादशाह होते किंवा सरदार होते त्यांच्याशी मात्र पत्रव्यवहार हा मुघलांचे मांडलिक याच अर्थाने केला जायचा. त्यामुळे या लोकांना स्वतःचे अस्तित्व नव्हते. इतके मोठे साम्राज्य विस्तार करून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःची वेगळी ओळख याद्वारे करता आली नाही याची खंत असावी. त्यामुळेच पूर्ण विचारांती स्वतःचे छोटे का असेना पण स्वतंत्र सिंहासन असावे असे त्यांना वाटले असल्यास नवल नाही. त्यामध्ये काही अन्य गोष्टी घडल्या. 1673-74 मध्ये महाराजांनी मुघलांना आपल्या राजकीय कौशल्याने शांत केले होते. त्याचवेळी आदिलशाहीमध्ये मोठी उलथापालथ झाल्यामुळे आणि मोठा आदिलशहा निवर्तल्यामुळे त्या राज्याची शकले आधीच झाली होती. त्यामुळे आदिलशाहीकडूनही स्वराज्यावर आक्रमण होण्याचा तसा काही धोका नव्हता. मुघल आणि आदिलशहा हे 2 मोठे विरोधक किंवा शत्रू कोणतीही मोठी हालचाल येणाऱ्या भविष्यकाळात करणार नाहीत याचा महाराजांना पूर्ण अंदाज आला. आसपास असणारी निजामशाही किंवा गोवळकोंड्याची कुतुबशाही ह्या मामूली सत्ता होत्या. महाराजांना गोवळकोंड्याकडून खुद्द देणगी येत असे. त्यामुळे त्यांनी आक्रमण करण्याचे तसे काहीच कारण नव्हते. तसेच कुतुबशाहीचा जो वजीर होता मादन्ना त्याला महाराजांनी पूर्ण वश केले होते.
त्यामुळे या बादशाहींकडून त्यावेळी महाराजांना कोणताही धोका संभवत नव्हता. इसवी सन 1674 राज्याभिषेक करण्याचं हे महाराजांचं मुख्य कारण असावं. त्याला काही छोट्या मोठ्या गोष्टी पण जबाबदार होत्या, जसं की तत्कालीन स्वराज्यातील किंवा तत्कालीन मराठा साम्राज्यातील जे इतर मोठे मराठा सरदार होते ते शिवाजी महाराजांना आपल्यापेक्षा वेगळे किंवा श्रेष्ठ मानत नसत. असा प्रसंगही एक रायगडावर घडला होता. महाराजांनी जेव्हा एक भोजनावळ दिली आणि त्यामध्ये सर्व मराठा सरदारांना आमंत्रित केले, त्यावेळी त्या भोजनावळीची व्यवस्था करताना महाराजांचे आसन उच्चस्थानी ठेवण्यात आले होते. पण तत्कालीन मराठा सरदारांनी याला मोठा आक्षेप घेतला आणि ते जेवणावळीवरून उठून जाऊ लागले. पण महाराजांच्या कारभारांनी त्यांची समजूत घातली आणि याविषयी त्यांनी खुद्द महाराजांशीच बोलावं अशी त्यांना विनंती केली. जेव्हा हे लोक महाराजांशी बोलले तेव्हा महाराज नक्कीच रागावले असावेत. महाराजांनी त्यांना समज दिली आणि जर तुम्हाला माझे श्रेष्ठत्व मान्य नसेल तर तुम्ही इथून निघून जाऊ शकता. माझ्या कचेरीत तुम्ही परत यायची आवश्यकता नाही आणि जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला कोणत्याही पद्धतीने माझ्या कचेरीपर्यंत आणेन असा धमकीवजा इशाराच दिला. तसेच त्या काळात महाराज जेव्हा न्यायदान करत असत त्यावेळी वर्णधर्माश्रमाचे जे आचरणचे नियम होते, आचरण वैशिष्ट्ये होते, त्यामुळे ब्राह्मण गुन्हेगारांना महाराजांना अपवादात्मक परिस्थिती वगळता शासन करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे ब्राह्मणांनी कोणताही वाद उपस्थित केला तर महाराजांना त्यावर निर्णय घेण्याला रूढीने मान्यता मिळायची नाही. ब्राह्मणांना एकत्र जमवून किंवा काशीमध्ये असणाऱ्या ब्राह्मणांना एकत्र आणून असे वाद सोडवावे लागत. त्यामुळे ब्राह्मणांना शिक्षा करण्याचा अधिकार महाराजांना त्यावेळी प्राप्त नव्हता. या सर्व गोष्टींमुळे अन्य जमातींना याचा त्रास होऊन त्यांनी याबाबत काहीतरी तोडगा काढण्याची विनंती महाराजांना केली होती. अनभिषिक्त सम्राट नसल्यामुळे आणि तशी प्रतिष्ठा नसल्यामुळे महाराजांना सामाजिक आणि धार्मिक बाबतींमध्ये सुद्धा स्वतःची सत्ता नव्हती. रूढींचा हा दंडक राज्यकारभारात सतत आडवा येत असे. त्यामुळे अशा परिस्थितीत उभारलेले राज्य वाढत्या तेढीने लयास जाण्याची भीती महाराजांना वाटू लागली होती. प्रजेलाही हा जाणवतच होता. एकूणच काय तर स्वतः अनभिषिक्त सम्राट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती महाराजांना आली होती. पण महाराष्ट्रस्थित ब्राह्मण पंडितांनी यावर आक्षेप घेतला. अगदी महाराज हे क्षत्रिय नाहीत आणि ते शूद्रवंशी असल्यामुळे त्यांचा राज्याभिषेक करता येत नाही असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे थोड्या वेळासाठी महाराजही खिन्न झाले. मात्र महाराजांच्या काही सल्लागारांनी सल्ला दिल्याप्रमाणे काशीमधील गागाभट्टांचा या प्रकरणी परामर्श घ्यावा असे महाराजांनी ठरवले. गागाभट्टांचे मूळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे होते. त्यामुळे गागाभट्टांना महाराज करत असलेल्या कार्याबद्दल आणि त्यांच्या स्वराज्याच्या विस्ताराबद्दल पूर्ण कल्पना होती. काही इतिहासकार असे म्हणतात की महाराजांनी गागाभट्टांना आमंत्रण धाडले, तर काही इतिहासकारांच्या मते महाराजांची मोठी कीर्ती ऐकून गागाभट्ट स्वतः महाराजांच्याकडे आले आणि महाराजांना आपण स्वराज्य स्थापन करावे अशी सूचना त्यांनी केली. काही का असेना, पण एकूणच महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे किंवा सिंहासनाच्या स्थापनेचे जे लक्ष्य होते त्याला आणखीन अनुकूल प्रतिसाद मिळत होते. महाराष्ट्रस्थित ब्राह्मणांनी किंवा येथील पंडितांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कसा हात घालायचा याबद्दल महाराजांनी विचार केला असता गागाभट्टांनी त्यांना सल्ला दिला. गागाभट्ट आणि येथील पंडित यांनी मोठं चर्चित चर्वण केलं आणि त्या चर्चेअंती गागाभट्टांनी असं सांगितलं की शिवाजी महाराज हे शिशोदे राजवंशात
उत्पन्न झाले असून मूळचे क्षत्रिय आहेत. महाराजांचे पूर्वज नर्मदा नदीच्या अलीकडे येऊन राहू लागले आणि स्वतःस मराठा म्हणून घेऊ लागले आणि त्यामुळे व्रतबंध आदी अनेक संस्कारांना त्यांनी फाटा दिला. तरीही यामुळे कुळाचे मूळ असणारे क्षत्रियत्व संपत नाही असे त्यांचे म्हणणे होते. उदयपूर, जयपूर अशा ठिकाणी जसे राजपूत राजांचे व्रतबंध होऊन मग राज्याभिषेक होतात, तसा महाराजांचा होण्यास कोणतीच अडचण नाही असेही गागाभट्टांनी सांगितले. याला शास्त्र किंवा रूढी मुळीच आड येणार नाहीत आणि महाराजांच्या उदयपूर येथील कुळात जर छत्रसिंहासनाचा अधिकार तोपर्यंत चालू होता तर मग फक्त महाराजांनाच का विरोध करावा असेही त्यांनी मत मांडले. त्यामुळे महाराजांच्या राज्याभिषेकासाठी चांगल्या अर्थाने बाजू ही उचलून धरली गेली. पण आणखीन काही आक्षेप घेतले ज्यामध्ये महाराजांचे वय जास्त आहे, त्यांचे विवाह आधीच झाले आहेत, त्यांना संतती आहे, त्यामुळे त्यांचा व्रतबंध विधी करता येणार नाही असे येथील पंडितांचे म्हणणे पडले. त्यावर गागाभट्टांनी व्रतबंध विधी हा राज्याभिषेकाचा एक भाग म्हणूनच साजरा करावा आणि राज्याभिषेक हा पूर्ण प्रमाणात करण्यात यावा असे सांगितले. गागाभट्टांचा हा निर्णय पैठणच्या आणि महाराष्ट्रातील अन्य पंडितांना मान्य होऊन राजांचा व्रतबंध करून राज्याभिषेक करावा असे सर्वांच्या मते ठरले. या गोष्टीचा आनंद होऊन महाराजांनी गागाभट्ट आणि अन्य पंडितांनी सांगितल्याप्रमाणे या विधीसाठी साहित्य जमवाव्यास लगेचच सुरुवात केली. महानद्यांची पुण्य उदके, समुद्राचे पाणी, सुलक्षणी अश्व अर्थात घोडे आणि गज अर्थात हत्ती, व्याघ्रचर्मे, मृगचर्मे इत्यादी महाराजांनी मागवली. सिंहासन, पीठ, सुवर्णादिकांचे कलश आणि इतर पात्रे तेथे करून घेतली. मोठमोठ्या विद्वान ज्योतिषांना सशास्त्र सुमुहूर्त पाहाव्यास सांगितले आणि त्यांच्या अनुमताने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनाम संवत्सर ही राज्याभिषेकाची तारीख निश्चित केली. यामध्ये महाराजांकडील अष्टप्रधान मंडळाकडे विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. पण ही तयारी चालू असतानाच 2 वाईट घटना घडल्या. फेब्रुवारी 1674 मध्ये महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर निवर्तले आणि 16 मार्च 1674 रोजी महाराजांच्या सुविद्य पत्नी काशीबाई यांचा मृत्यू झाला. त्यांचे दिवसकार्य पुढे 28 मार्चपर्यंत चालू राहिले. तरीही राज्याभिषेक हे स्वराज्याचे कामी असणारे मोठे काम आहे असे मानून महाराजांनी राज्याभिषेकाची तयारी पूर्ण जोमाने सुरू ठेवली. या पूर्वतयारीचा भाग म्हणून हा राज्याभिषेक राजकीयदृष्ट्या गुप्त ठेवणे महत्त्वाचे होते आणि राज्याभिषेकाची ही तयारी महाराजांनी मार्च महिन्याच्या पूर्वीच चालू केली होती. हा राज्याभिषेक चातुर्मासापूर्वी उरकून घेणे महाराजांना आवश्यक वाटले आणि त्यामुळे यासाठी अगदी शेवटचा मुहूर्त धरण्यात आला होता. कौटुंबिक आणि राजकीय अडचणींमुळे महाराजांचे व्रतबंधन व पत्नीशी पुन्हा समंत्रक विवाह अगदी शेवटच्या दिवशी करवून घेण्यात आले. एवढ्या अडचणीनंतर किंवा इतक्या अडथळ्यानंतरही महाराजांनी राज्याभिषेक ठरलेल्या दिवशी करून घेतला. यासाठी ठिकाण कोणते निवडले? आपणा सर्वांस माहितीच आहे की महाराष्ट्राची राजधानी मुंबई असली किंवा देशाची राजधानी दिल्ली असली तरी तमाम भारतीयांच्या किंवा विशेषतः महाराष्ट्रीयनांच्या मनातली राजधानी ही सतत रायगड हीच राहिली आहे. तर मग महाराजांनी रायगड का निवडला? यामागे छोटी मोठी कारणं आहेत. एक तर जिथे सिंहासनाची स्थापना करायची आहे ते स्थळ हे पुण्यभूमी असून त्याच्या
आसमंतात भागी पुण्यक्षेत्रे आणि महानदी असावी, तेथे विपुल पाणी असावे आणि पुष्करिणादी कृत्रिम जलाशय असावे. त्याच्या सभोवताली विविध प्रकारची धान्ये उत्पन्न होत असावीत. महत्त्वाचे म्हणजे ते स्थळ शत्रूसाठी दुःसाध्य असावे, असे तज्ज्ञांनी सुचवल्यावरून महाराजांनी बेलाशकपणे रायगड किल्ल्याची आपल्या राज्याभिषेकासाठी निवड केली. तसेच या गडावर महाराजांचा मोठा वाडा होता. येथे 18 कारखाने, अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची निवासस्थाने आणि सिंहासनासाठी सभागृह आधीच बांधण्यात आले होते. यावरून महाराजांच्या मनी रायगड हीच आपली राजधानी असावी हे आधीपासूनच वसत होते हे सिद्ध होते. महाराजांनी गडावर आमंत्रितांची व्यवस्था केली होती. राज्याभिषेकासाठी महाराजांनी आपले आप्त, सुहृद, ब्राह्मण, पंडित यांना सहकुटुंब सहपरिवार निमंत्रण दिले होते. परकीय सत्तांचे वकील आणि प्रतिनिधी, विद्वान, आमंत्रितांच्या मनोरंजनाकरिता कलाकार यांच्याबरोबर सामान्य जनतेलाही या सोहळ्याचे विशेष निमंत्रण होते. सर्वांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था यात करण्यात आली होती. ब्राह्मण भोजनासाठी एका वेळी 5,000 हजार ब्राह्मणांच्या पंक्ती बसाव्यात अशी सुमारे 10 ठिकाणे रायगडावर होती. कोणालाही अन्न कमी पडू नये म्हणून महाराजांनी धान्याची पर्वतप्राय कोठारे निर्माण केली होती. त्यावर अधिकारी नेमले होते आणि त्या सर्व अधिकाऱ्यांवर एक अध्यक्षही नेमला होता. या सर्व अधिकाऱ्यांच्या हाताखाली कारकून आणि नोकर ठेवण्यात आले होते. इतकी प्रचंड व्याप्ती या सर्व घटनांची होती. महाराजांच्या विधीस प्रत्यक्ष शुक्रवार दिनांक 29 मे 1674 रोजी सुरुवात झाली. पण या सर्व दिवशी किंवा पुढच्या 7 दिवसात 8 दिवसात ज्या घटना घडल्या, जे विधी उरकण्यात आले, याची माहिती घेण्यापूर्वी महाराजांनी सिंहासन कसे विशेष बनवले होते याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. महाराजांनी हे सिंहासन शास्त्रोक्त पद्धतीने बनवले होते. त्यामध्ये प्रथम क्षीर, वट आणि औदुंबूर या वृक्षांच्या लाकडांची वेदी करून ती सुवर्णाच्या तगटांनी मढवून रत्नखचित केली होती. त्या तगटावर वृषभ, मार्जार, तरस, सिंह आणि व्याघ्र यांची चित्रे अनुक्रमे एकावर एक अशी चोहोबाजूस कोरली होती. याला सोन्याचे 8 स्तंभ असून त्या प्रत्येकावर एक एक सिंह सोन्याचा बसवला होता आणि त्याच्यावर चित्रविचित्र वृक्ष, फळे, पुष्प, वेली आणि मत्स्यकुर्मादी जलचर यांची चित्रे दाखवली होती. त्याप्रमाणे नृत्यांगना तंतुवाद्य हाती घेऊन नाचताहेत अशी चित्रेही त्यावर कोरण्यात आली होती. अशा सशास्त्र सिद्ध केलेल्या सिंहासनावर प्रथम मृगचर्म अर्थात हरणाचे कातडे घालून त्याच्यावर काही सुवर्णद्रव्य घातले होते. मग त्याच्यावर व्याघ्रचर्म अर्थात वाघाचे कातडे अंतरले होते आणि त्याच्यावर काही मृदू कार्पास आसन घालण्यात आले होते. हे सर्व मखमालीने मढवण्यात आले होते. त्यावर लोड आणि तक्ते ठेवले होते. त्याला जरी वस्त्रांची आच्छादने करण्यात आली होती. सिंहासनाच्या मागे प्रभावळ करून त्यास छत्र लावले होते. हे छत्र जडावाचे असून त्याला मोत्यांच्या झालरी होत्या. त्यावर मंडप असून त्यास सुवर्णमय वस्त्रांचा चांदवा लावला होता आणि त्यास मुक्ताफळांचे घोस अडकवले होते. अशी ही सिंहासनाची उत्तम व्यवस्था करून उत्तम लक्षणांचे गज आणि अश्व चांगले सजवून आणि सुवर्णाच्या अलंकारांनी सुशोभित करून सभामंडपासमोर उभे केले होते. यानंतर 6 जून 1674 रोजी जो राज्याभिषेक झाला, त्याच्या आधी सुमारे 8 दिवसापासून हे विधी सुरू झाले होते. पहिल्या दिवसापासून 6 जूनपर्यंत कोणते कोणते विधी करण्यात आले याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. या विधीला सुरुवात शुक्रवार दिनांक 29 मे 1674 रोजी झाली.
ही ज्येष्ठ शुद्ध 4 घटी 5 यावेळी राजश्रींची अर्थात महाराजांची मुंज झाली. याच दिवशी तुला पुरुषदान आणि सुवर्णादी तुलादान झाले. हे तुलादान करताना महाराजांचे वजन सुमारे 160 पौंड अर्थात तत्कालीन 17,000 पॅगोडे एवढे भरले. त्याच्या पुढच्या दिवशी शनिवारी 30 मे 1674 रोजी महाराजांनी ज्येष्ठ 6 शनिवारी समंत्रक विवाह केला. राज्याभिषेक विधी प्रारंभ प्रथम दिनाः लग्नविधी झाल्याने वैदिक पद्धतीप्रमाणे राज्याभिषेक विधी सपत्नीक करण्यास शास्त्रानुसार मोकळीक मिळाली. त्याच्या पुढील दिवशी 31 मे 1674 रोजी अर्थात रविवारी महाराजांनी फलशाकाहार, भूशय्या आणि ब्रह्मचर्य पाळले. त्याच्या दुसऱ्या दिवशी इंद्रिय शांतीचे कार्य ठरल्याप्रमाणे संकल्प करून आणि तत्संबंधी विधी करून कार्यारंभ करण्यात आला. सोमवार दिनांक 1 जून 1674 या तिसऱ्या दिवशी महाराजांनी ग्रहयज्ञ, नक्षत्रहोम आणि सहब्राह्मण भोजन हे विधी केले. पुढच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 2 जून 1674 रोजी अर्थात विधीच्या चौथ्या दिनी कोणतेही विशेष विधी करण्यात आले नाहीत. हा दिवस तत्कालीन पंचांगानुसार निषिद्ध मानला गेला होता. बुधवारी 3 जून 1674 रोजी अर्थात 5व्या दिवशी महाराजांनी नक्षत्र यज्ञ केला आणि हा संकल्प करून उत्तर पूजा केली आणि त्या दिवशीचे विधी संपले. गुरुवार दिनांक 4 जून 1674 रोजी अर्थात 6व्या दिवशी रात्री पक्व अपक्व मांस, मत्स्य आणि सुरा यांचे बलिदान करण्याचा विधी झाला. शुक्रवार दिनांक 5 जून 1674 रोजी अर्थात 7व्या दिवशी प्रथमतः इंद्रिय शांतीचे कार्य झाले आणि अयुत, सशास्त्र, सहस्त्र किंवा ब्राह्मण भोजन त्या दिवशी झाले. त्या दिवशी सपत्नीक कर्म संपूर्णता वाचली गेली. नंतर मुख्य राज्याभिषेकास प्रारंभ झाला. शुक्रवारी 22 घटिका 35 फळे द्वादशी होती. त्रयोदशीचा मुहूर्त असल्याने सायंकाळपासून पहाटेपर्यंत हे धार्मिक विधी चालले होते. राज्याभिषेक, सिंहासनारोहण आणि राजदर्शन असे 3 समारंभ त्रयोदशीच पार पडले. त्रयोदशी शनिवारी अर्थात 6 जून 1674 रोजी 19 घटिका 49 फळेपर्यंत ही मुहूर्ताची घटिका होती. त्रयोदशीच्या याच दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाला नियुक्त्या दिल्या. त्याचप्रमाणे स्वतः सिंहासनारूढ झाले आणि विष्णूची पूजा केली. आता आपण प्रत्यक्ष मुहूर्ताच्या वेळी काय घटना घडली ते पाहू. सिंहासनारोहण मुहूर्त जसा समीप आला तेव्हा श्री विष्णूची सुवर्णमय प्रतिमा जी तयार केली होती तिची महाराजांनी षोडशोपचार पूजा केली आणि ती सव्य हस्ताच्या ठायी स्थापन केली. याबद्दलचे मोठे निवेदन हे कृष्णराव अनंत केळुस्कर यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. त्यातील उतारा वाचण्याचा मोह मला आवरत नाही. मुहूर्त घटिका भरताच सर्व ब्रह्मवंदास नमस्कार करून त्यांचा वेदमंत्रोच्चारपूर्वक आशीर्वाद महाराजांनी घेतला आणि त्यानंतर जिजामातांना नमस्कार केला. त्यांचाही आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या हातात जी विष्णुमूर्ती होती ती तशीच धारण करून महाराज सिंहासनावर आरूढ व्हायला निघाले. महाराजांनी सिंहासनाच्या सव्य अंगास पहिल्यांदा जाऊन सव्य जानू टेकून नमस्कार करून पाय न लावता पूर्वेकडे मुख करून आरोहण केले आणि सिंहासनाच्या अष्टस्तंभी अष्टप्रधान बद्धांजली उभे राहिले. ते याप्रमाणे होते. पहिल्याने उजव्या बाजूस धर्माध्यक्ष अर्थात पंडितराव,
डाव्या बाजूस मुख्य प्रधान अर्थात पेशवे, त्यांच्या मागे उजव्या बाजूस सेनापती अर्थात सरनोबत, डाव्या बाजूस अमात्य म्हणजेच मुजुमदार, त्यांच्या मागे उजव्या बाजूस सुमंत म्हणजे डबीर, डाव्या बाजूस सचिव अर्थात सुरनीस, त्यांच्या मागे उजव्या बाजूस मंत्री म्हणजे वाकणीस आणि डाव्या बाजूस न्यायाधीश युवराज संभाजी, महामहोपाध्याय गागाभट्ट व मुख्य प्रधान मोरो त्रिंबक पिंगळे हे सिंहासनाच्या जवळ उच्चासनावर बसले आणि इतर दरबारचे लोक व आमंत्रित महाजन आपापल्या दर्जाप्रमाणे नेमलेल्या ठिकाणी बसले. सिंहासनारोहण झाल्यावर नौबती, चौघडे वगैरे एकंदर मंगलवाद्यांचा एकच जयघोष झाला. त्या नादाने सर्व दिशा दणाणून निघाल्या. एकंदर ब्रह्मवृंदाने आशीर्वाद वचनांचा दीर्घस्वराने उच्चार केला. महामहोपाध्याय गागाभट्ट हे स्वतः पुढे सरसावले आणि सोन्यामोत्यांच्या झालरी लावलेले छत्र स्वतःच्या हाताने उचलून महाराजांच्या मस्तकावर धरून दीर्घस्वराने ते शिवछत्रपती सदा विजयी हो असे म्हणाले. त्यानंतर तोफांची सरबत्ती चालू झाली. स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्यावर आधीच अशी सूचना देण्यात आली होती की एका किल्ल्यावरच्या तोफा दुसऱ्या किल्ल्यावर ऐकू जाताच तेथे त्या सुरू कराव्या. याप्रमाणे राज्यातील एकंदर किल्ल्यांवर एकदम तोफांची सरबत्ती सुरू झाली. सिंहासनावर आरूढ झाल्यावर महाराजांनी पूर्वीचा शुभ्र पेहराव उतरून लाल वस्त्रे परिधान केली. चौकडे, कंठ्या, माळा, चिरपेच, तुरा, जगा, पोंचा असे अलंकार अंगावर घातले आणि धनुष्यबाण व तलवार यांचे पूजन मंत्रविधीपूर्वक करून ती शस्त्रे हातात घेतली. त्यावेळी महाराजांच्यावर सोन्या चांदीच्या फुलांचा वर्षाव सर्वांनी केला. सुवासिनींनी आरत्या केल्या, त्यांना वस्त्रभूषणे दिली. सिंहासनावर बसल्यावर महाराजांनी जे आणखी काही विधी करायचे होते ते केले आणि सर्व थोरांचे आशीर्वाद घेतले. ऋत्विज, आचार्य आणि ब्राह्मण यांची पूजा करून त्यांना मुबलक दक्षिणा दिल्या. यावेळी गागाभट्टांना महाराजांनी सुमारे 1,00,000 रुपये इतक्या दक्षिणा आणि बहुमूल नजराने वस्त्रभूषणे देऊन त्यांचा गौरव केला. इतर सर्व ब्राह्मणांना 5,000 रुपये दक्षिणा दिली. एकूणच महाराजांनी यावेळी दान करण्यासाठी सुवर्णतुला केली. त्याचे वजन जवळपास 16,000 होन इतके भरले. हे सर्व होऊन महाराजांनी दान करून टाकले. यानंतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील सर्व मंत्र्यांना आपापल्या पदाची शपथ दिली आणि त्यांच्या पदाप्रमाणे त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यानंतर महाराजांनी आपल्या कुलदेवतेचे आणि जिजामा आणि त्या दिवसाचे विधी महाराजांनी संपवले. प्रथमतः सर्व पातशाहींनी याकडे दुर्लक्ष केले असले तरी राज्याभिषेकानंतर त्यांचे लक्ष मुख्यत्वाने या विधीकडे आणि एकूणच महाराजांच्या सार्वभौमत्वाकडे वेधले गेले. खऱ्या क्षत्रियास उत्तम प्रकारे शोभणारे महापराक्रम करून ज्या महापुरुषाने महाराष्ट्रीयांना यवनांच्या ताबेदारीतून सोडवून स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घडविला, त्यांचे क्षत्रियत्व त्यावेळच्या सर्व समंजस आणि कृतज्ञजनास अमान्य होणे शक्यच नव्हते. संपादिलेले स्वराज्य चिरायू करण्याचा आणि हिंदू पदपातशाहीचा खंबीर पाया घालण्याचा हा उपाय योजनात महाराजांनी मोठी दीर्घदृष्टी दाखवली यात मुळीच शंका नाही. या राज्याभिषेकानंतर सर्व राजपूत राजे व इंग्रज, डच, फ्रेंच, फिरंगी वगैरे परदेशस्थ लोक महाराजांना विशेष मान देऊ लागले. पण आदिलशहा, कुतुबशहा आणि मोगल बादशाह यांनाही आता महाराजांना बरोबरीचा मान देणे भाग पडले. यापूर्वी एकंदर सर्व लोकांना महाराजांचा धाक वाटत होताच, परंतु या राज्याभिषेकानंतर महाराजांचा धाक आणि मान या दोन्ही वृत्ती त्यांच्या ठायी उत्पन्न झाल्या. एकूणच सभासदाच्या भाषेत बोलायचे तर
मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य नाही. 1674 घडलेल्या घटनांचे आपण अवधचंद्र दिवाकरू लाभार्थी राहणार यात मुळीच शंका नाही. एका कर्तृत्ववान विद्वान मातापित्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या तितक्याच किंवा किंबहुन त्यापेक्षाही काकणभर सरसच कर्तृत्व असणाऱ्या, विद्वान असणाऱ्या, राजकारण सर्वोच्च प्रकारचे करणाऱ्या एका व्यक्तीमुळे आपणास आपल्या स्वत्वाची कायमस्वरूपी जाणीव झाली. त्या अर्थाने शिवराज्याभिषेक दिन हा आपल्या भारतीयांच्या मनात कायमच स्वाभिमान जागृत करत राहील यात मुळीच शंका नाही. दरवर्षी 6 जून रोजी येणारा शिवराज्याभिषेक दिन हा एक मोठा उत्सव म्हणून स्वाभिमानाने आणि तेजाने आपण साजरा करत राहू अशी मी अपेक्षा करतो. या पूर्ण व्याख्यानामध्ये म्हणा काही संदर्भ ग्रंथ वापरावे लागले. त्यात मुख्यत्वाने कृ. केळुस्कर लिखित छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर सेतू माधवराव पगडी लिखित छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजी हे पार्श्व पब्लिकेशनने पुस्तक जे प्रकाशित केले त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. माझे हे व्याख्यान आपण ऐकले याबद्दल धन्यवाद. यावरील काही सूचना प्रतिक्रिया आपण माझा व्हॉट्सअप क्रमांक 8329381615 अर्थात 83 29 38 16 15 या नंबरवर कळवू शकता.